आई शपथ, काय हा नजारा आहे भाई. गर्दी आहे 5 तारखेलाच. ही अफाट गर्दी फक्त आणि फक्त महाराजांसाठीच असू शकते. जीव जाईल एखाद्याचा असं वाटतं मला. ते बिलकुल पण थांबू नये देते. कोणाला अंगावर काटे नाही येणार. ते राजा होते आणि आपण प्रजा आहे. आई शपथ, 1 सेकंदासाठी असं वाटलं खरंच महाराज जातो. गाडी उघडू शकते, चालू नाही होऊ शकत. डेंजर, भयंकर भाई, भयंकर. म्हणजे काय बोलू आता मी. 1 सेकंदात एवढे सगळे लाईट लागले. हे फक्त मोबाईलची लाईट आहे बरं का, फ्लॅश. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण रायगडला आलेलो आहे. रायगडच्या पायथ्याशी माणगाव म्हणून एक गाव आहे. गावात मी स्टे केलेला आहे. कालच आलो होतो, तर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण एकदा बघून या. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काजवे बघायला भेटलेले आहेत कामिनी घाटात का नाही. आणि आपण आज रायगडला जाणार आहोत. वरती काय प्रोग्राम आहे, काय नियोजन केलेलं आहे ते बघूयात. आणि माझ्यासोबत दोघं पण आहेत, ते तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितले. सेम एकदम दोघांनी सेम शर्ट घातलेले, कौशिक आणि हर्षने. तर या ठिकाणी अजून कोण कोण आलेले आहे मित्रांपैकी, कोण नाही ते आपल्याला वर जाऊनच कळेल. काय आजचा प्लॅनिंग राहील तो आपण बघूया आणि लवकरात लवकर इथून निघूया. आणि वेदर पण थोडंसं चेंज होत आहे. पाऊस आला होता थोड्या वेळा पहिले, पण आता गेला आहे पूर्णपणे. तर आपण लवकरात लवकर इथून निघूया. बघूया आता रस्त्यामध्ये काही भेटतं का खायला. पाऊस पडलेला आहे, कांदा भजी वगैरे हे, नाही तर जेवण वगैरे करू. पहिले बॅग ठेवू आपण आणि मग नंतर बघू काय विषय आहे. तर बॅग वगैरे ठेवलेला आहे आणि 1 नंबर वेदर झालेलं आहे इकडे. म्हणजे जास्त ऊन पण नाही आहे आणि जास्त असं आभाळ पण नाही आहे. पाऊस पण येण्याची शक्यता नाही वाटत आहे मला. बघूया आपण आता पुढचा प्लॅन काय होतो. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस आला तर मग विषय होणार आहे आपला. गाडी काढतोय आता हर्ष. डॉगेश भाई बीच में मत आ. घे निघली. चलो बाई, त्या ऑटोच्या तिथून गाडी काढली आणि इथं गाडी लावली. का बरं? यांना भजी खायची. बघूया आता काय भेटतं का नाही. या ठिकाणी आपल्याला जे पाहिजे होतं ते भेटलेलं नाही. लॉजवर थांबलो होतो, त्याच लॉजवर आता परत एकदा रेस्टॉरंट पण आहे, तिथेच आम्ही जेवण करतोय. सगळं फिरून आले आणि शेवटी आम्हाला इथंच भेटलं. ठीक आहे, बघूया आता. जेवण वगैरे करून आपण डायरेक्ट वे टू रायगड. सो फायनली आम्ही जेवण वगैरे करून निघालोय वे टू रायगड. आणि आता रायगडच्या ठिकाणी काय गर्दी होते काय नाही, कारण की खूप जण रस्त्याने जाताना वगैरे दिसले आम्हाला. रात्री पण येताना दिसले खूप गाड्या तिकडे जाताना. तर बघूया आता काय होतं काय नाही. आणि गाडी करत होता हर्षकडे आहे. कौशिकने पण गाडी चालवली होती रात्री, पण झोपेत गाडी चालवली होती. आणि या ठिकाणी हा पूल कोणता यार माहीत नाही मला, पण नदी कोणती असेल कमेंट करून एकदा सांगा. आणि आपण आता लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. इथून 30 किलोमीटर आहे माणगावपासून आपल्याला राईड घ्यायचं आहे. आणि तिथून मग आपण बघू किती काय प्रोसेस आहे, किती गर्दी होते, किती आपल्याला पायी जावं लागणार आहे, काय नियोजन केलेलं आहे त्यांनी. जाताना इथे एंट्रीवर आपल्याला हे एक महाद्वार भेटलेलं आहे, ज्यावर लिहिलेलं आहे स्वराज्याचे राजधानी श्री रायगड या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपल्याला लोक बघायला भेटलेत. खूप जण त्याच दिशेने जात आहे. आणि त्याच समोर कोइन्सिडेंटली आपल्या समोरून ट्रेन बघूया. एकदम सामसूम रोड आहे. आपल्याला 30 किलोमीटर जायचं आहे इथून. ते बघा आता मी त्याच्याकडे कॅमेरा आता आलंच पाहिजे. आता कॅमेरा त्याच्याकडे केला, लगेच त्याने बिस्किटचा पुडा होता फेकून साईडला फेकून दिला. आणि त्याच्यातले 4 बिस्किट पडले. जेवणानंतर गोड काहीतरी हवं असतं. अरे गोड ठीक आहे, तुझं रूट कॅनल झालंय ती वेगळी गोष्ट आहे. तुला खायला नाही लावलं, आम्हाला पण नाही. गोड खा, पण गोड एक एवढंस एकच घेत होतो, तू 4 वाया घातले. ठीक आहे, मराठी माणसाचा एक स्वभाव आहे, जेवणानंतर गोड खातो. ठीक आहे, जाऊ दे. आपण गोड खाऊ. गोड जेवण आवडतं, काही विषय नाही. आपल्याला गोड खाण्याव्यतिरिक्त एक
गोडसा सुगंध पण येतो या रायगडच्या दिशेने जाताना आणि एक म्हणजे जसं पॉझिटिव्ह वाईब्स येते जसं जसं आपण त्या रायगडच्या दिशेने जात आहे तसं खूप म्हणजे असं मधून काहीतरी वेगळंच. कारण की पहिल्यांदा आपण चाललोय म्हणजे मी तरी पहिल्यांदा गेलोय. तुम्ही गेलेले पहिले हे दोघं तर गेलेले आहे पहिल्यांदा. माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे कसा होतो काय होतो आता बघू. आणि जे पण काही आहे आता काय तिथे माहोल असणार आहे ते बघायचं आहे फक्त मला. मी त्याच्यासाठी फुल एक्साइटेड आहे आणि बघू आता काहीतरी वेगळं फील होणार तर आहेच. फील होतंय आणि ते त्या सणामुळे ते एकदम जास्त आतमधून खूपच ऊर्जा पॉझिटिव्हिटी सगळं काहीतरी बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर आपण या रस्त्याने चाललोय. अजून किती किलोमीटर बाकी माहित नाही मला. 19 मिनिटं दाखवत आहे मॅपमध्ये. 9.7 किलोमीटर म्हणून बघूया आता. मी गिम्बल चार्जिंगला लावलेलं आहे. चार्जिंग लावलं आणि तिथे उतरल्यावर आपल्याला मेन त्यासाठी लागणार. आणि हे बघा हे दृश्य बघा तुम्ही फक्त. काय हा नजारा आहे भाई. एकच नंबर भाई. रस्त्यात या ठिकाणी आपल्याला बावनवाडी नावाचं गाव लागलेलं आहे. छोटंसं एकदम खूपच 20-25 मोजके घर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता नाव बावनवाडी. काय सही दिसतंय भाई. एकच नंबर. कायच वातावरण आहे भाई. एक नंबर. हे बघा भाई साहब. भाई शपथ भाई साहब. कायच नजारा आहे भाई. कायच नजारा आहे. बाहेर जे अप्रतिम वातावरण आहे ते बघता एवढं भारी वातावरणात जो पॉझिटिव्ह वाईब्स येणार आहे आपल्याला वर जाताना. एकच नंबर म्हणजे जे वातावरण या ठिकाणी आहे ना मी एक्सप्लेन नाही करू शकत. पण मी म्हणजे फुल ऑन पॉझिटिव्हिटी. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही फुल ऑन वाईड अँगल मध्ये दाखवतो मी आता तुम्हाला. हा नजारा तुम्ही या व्ह्यूने बघा. ठिकाणी आता पोहोचलोय आणि इथे त्यांनी प्रॉपर बस सेवा केलेली आहे. म्हणजे इथे बस अग्निशमन ॲम्ब्युलन्स जे काही आहे ते सगळं पार्किंगची पण सुविधा केलेली आहे. आता ते पोलीसवाले मॅडम सांगताय आपल्याला तिकडे पार्किंग करायला. तर आपण तिकडे पार्किंग करूया. पुढे पार्किंग आहे. पुढे पार्किंगला वगैरे प्रॉपर लावून आपण इथे बसने जायचं आहे असं मला वाटतंय. आता बघूया. या ठिकाणी पार्किंगला आम्ही किती वेळचं थांबलेलो होतो. अर्धा तास झाला आम्ही तेच मध्ये बसलेलो होतो. कारण की एवढं जेवण केलेलं आहे पर लेवलमध्ये की काय हालायची बातच नाही. आणि या ठिकाणी मागे जे ते काहीतरी नियोजन केलं आहे त्यांनी ST थ्रू आपण पुढे जाणार आहे. लालपरी किंवा मग ते व्हाईट कलरची जी आहे ST महामंडळाची त्या बसने इथून पुढे जाता येईल आपल्याला आता. आणि मागे फोटोशूट चालू आहे कॅमेरात. तर अजून काही नाही. आता थोडी एनर्जी डाऊन नाही आहे ॲक्च्युली. जेवण जास्त आल्यामुळे ते थोडंसं असं ब्लोटिंगसारखं फील होतं आहे. पण वेदर एक नंबर आहे. आणि आता अजून पॉझिटिव्हिटी आपल्याला बघायची पुढे काय होते काय नाही. गर्दी तुम्ही मागे बघू शकता. एकदम लाईन लागलेली. इथं काहीच नाही अजून. उद्या म्हणजे आज तर 5 तारीख आहे. उद्याची डेट अजून बाकी आहे. उद्याची काय डेट होती काय विषय होतो आता बघू. नमस्कार गाईज. नवीन आम्ही एक जुगाड लावला आता लाईटीचा रात्री. ही लाईट तुम्हाला पेटलेली दिसत असेल. एकदम कडक आता सीन झालेलं आहे इथं. थोड्या वेळात आम्ही प्रस्थान करणार आहे. आता कुठे रायगडावर. आता लालपरीत बसायचं आहे आपल्याला आणि निघायचं फक्त. आता आमची बॅग पण भरून झालेली आहे. तू डायरेक्ट कॅमेऱ्याचा अँगल 360 घुमवतोय का.
अरे मग मी न्यू ब्लॉगर आहे. 360 ब्लॉगर. 360 ब्लॉगर चॅनल माझं करेल ओपन काही दिवसात. चालतंय, भेटू मग लालपरीमध्ये. सबस्क्राईब 360 मॅन. गाईज आम्ही आता बॅगा बिगा भरल्या आणि चाललोय आता लालपरी. पुढं आमचा वाट बघते लालपरी. निघालो आम्ही आता तिघं. काका भेटू आपण परत. काकाने पण आम्हाला म्हटलं आता भेटू, तर आपण परत भेटू खाली. बघा आता पुढच्या ट्रिपमध्ये काय होतं. लालपरीमध्ये आपण मजा करू. लालपरी पण आहे आणि व्हाईट परी पण आहे. व्हाईट लाल पण आहे. आता आपल्या नशिबात कोणती येते ते बघू आता. चलो भेटू. मुकेश भाई एकदम आराम करतोय चिल मध्ये. इथे आपण लालपरीच्या ठिकाणी आलो. इकडे व्हाईट परी म्हणजे लालच आहे ती. आणि इकडे बघूया आता काय नियोजन आहे. इथं लाईनीमध्ये लागलेलं आहे लालपरी. आता एक 1 by 1 जाईल असं वाटतं मला. पण बसलेलो आहे लालपरीमध्ये आणि ऑलरेडी तिकडून येणाऱ्या पण खूप बसेस आता आलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये पण खूप भरतील वगैरे, म्हणजे ज्यांना जायचं असेल ते. आणि आपण जाऊया आता. बघूया तिकडून पण येणारे आहेत. 15-20 मिनिटानंतर आपली पण गाडी निघाली आहे. जास्त भरली नाही आहे पण तरी निघाली आहे. आणि बघूया आता किती वेळ लागतो अजून पायथ्याशी पोहोचायला. लालपरीने आपल्याला मुख्य वाहनतळ जे इथून सुरू होतं आपल्याला पायी चालणं तिथपर्यंत सोडलं आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे पायी थेट वरपर्यंत. फायनली या पायथ्याशी येऊन थांबलो आहे, जिथून आपल्याला गडकिल्ला सुरू करायचा आहे. बघूया आपण किती वेळ लागतो, कारण की आत्ताच आम्ही खूप दमलो आहे. कट मारून आम्ही तिथून आलो आता. आणि तेवढ्यात कौशिकने माझ्याकडे बॅग दिली. आता वरती चढेपर्यंत तू सांभाळ. हा वरती चढ. बघू आपण कोण कसं काय. येताना डायरेक्ट बॅग खाली टाकून आपण येऊ घसरत. बघूया, अजून तर स्टार्टिंग पण नाही झाली आहे मेन. हा इथपर्यंत रोड येतोय. रोड संपला इथं. आता इथून मेन गड सुरू होणार आहे. फायनली आपण या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे आणि इथून आपली मेन जी गडाची सुरुवात आहे ती होणार आहे किल्ले रायगड. चला आता बिना टाइम वेस्ट करता आपण सुरुवात करूया. आणि मेन म्हणजे आपल्या पायऱ्यांचा प्रोग्राम सुरू होणार आहे. म्हणजे इथून आपला गडकिल्ला सुरू होणार आहे आणि असं आपल्याला वर जायचं आहे या ठिकाणी. तर इथे त्यांनी एक व्यवस्था केलेली आहे की इथे पाणी बॉटल देता येते. काय वाटतं मग तुम्हाला इथपर्यंत येऊन? भारी वाटतंय. अजून वेगळाच जल्लोष. पॉझिटिव्हिटी तर आहे 100%. चला मग आपण पण निघूया. पण झालंय का माहित नाही आम्हाला. 3 लिंबू पाणी बनतंय आमचं आणि सगळे येत आहे आता. बघू शकता तुम्ही. वरती पण चालले. आता आम्ही किती % आला माहित नाही, पण
इथे जायचं आपल्याला, तिथून अजून पुढे. भाई साहब गर्दी आहे 5 तारखेलाच. 6ला काय विषय होणार आहे मला नाही माहिती. आता आम्ही ऑलमोस्ट पायवाट आहे इथपर्यंत आलेलो आहे. मला वाटतं 50% झालं आहे. आता 50% आय थिंक सो बाकी आहे, कारण की मला पण अंदाज नाही आहे, मी पहिल्यांदा आलो. सो बघूया. आता ऑलमोस्ट 6 वाजले आणि 6 वाजताच इथलचे लाईट पण सुरू केलेत त्यांनी. आणि त्याच सोबत यांचे पण लाईट लागलेले असं वाटतंय. नाही लागले का? सिरियसली गुड. नाही लागले. आणि इथे माझा मित्र परिवार भेटलाय. मित्र परिवार इकडे तिकडे सगळीकडे चोहीकडे असतो, काही विषय नाही. पण अजून पण संपलेला नाहीये. समोर आम्हाला जे मेन पॉइंट आहे कॉर्नर कडा तो दिसतोय इथून, पण तो दिसल्यामुळे अजून आणि जो ढोलचा आवाज येतोय त्याच्यामुळे अजून थोडंसं काय म्हणता मोटिवेशन भेटलंय. सो आम्ही आता चालतोय पाऊल वाटाने हळूहळू. ही अफाट गर्दी फक्त आणि फक्त महाराजांसाठीच असू शकते. वर जाऊन आलो आणि हे इथंच बसलेले काय, हे इथं इथपर्यंत जाऊन आलो मी. काही सांगता. आणि हे बघा, ही एवढी गर्दीची ना, एवढी गर्दी फक्त आणि फक्त महाराष्ट्रात एका देवासाठीच होऊ शकते. फायनली आपण दरवाजात एंट्री केलेली. काय हा नजारा आहे भाई. पूर्ण सह्याद्री रांग इथून दिसते. म्हणजे पूर्ण नाही दिसत आहे, जेवढी दिसते तेवढी दिसते. एकच नंबर. दुसऱ्यांदा आम्ही लिंबू सरबत घेतलंय. मी नाही घेतलंय, त्याला गरज नाही आहे. त्याने स्ट्रॉंग आणलेली आधीच. काय अरे पाणी बॉटल दुसऱ्यांदा थोडस बाकी. आता जाऊ वरती. आम्ही 3 ORSच्या पाणी बॉटल पिल्या त्याने, त्यामुळे त्यात खूप एनर्जी आहे. खरं सांग. हा माहिती आहे. आई शपथ. अगं जर मी 3 ORS पिला असेल ना, आता इथून आता जाऊ वरती. जर पिले असेल ना कौशिक जाताना डायरेक्ट पातळ होऊन जायचं. तर वरती जाऊ आणि तुम्हाला तिथून नजारा दाखवू आता पुढे काय होणार आहे. आपण 90% किल्ला जो आहे चढलेला आहे आणि 10% इथं फक्त बाकी. आणि 10% मध्ये ते बिलकुल पण थांबून येते. लहान लहान मुलं पण आले. बिकॉज हा लहान मुलं पण आले, कॅम्पिंग करायला आले ते पण. आम्ही आमचा काहीच विचार नाही आहे की इथं थांबायचं का नाही थांबायचं. इथे बाजूला एक तलाव लागलेला आहे. तलावाने एक टाकी आहे आणि टाकीचं पाणी तर पिण्यासारखं नाही आहे एकदम, पण दम खूप लागतोय. जीव जाईल भाई एखाद्याचा असं वाटतंय मला. याच्यासारख्या माणसाचं तर बिलकुल जाईल असं वाटतंय. पण ठीक आहे, पण मानावं लागेल ना याला. नाही याला मानावं लागेल भाई. एवढं वजन असून सुद्धा आलाय तो.
अरे आम्ही काय सांगतो इतिहास सांगतो, तू काय करतोय? फक्त पॉझिटिव्हिटी. हत्तीचा तलावाचा इतिहास माहिती तुला काय? हा. हत्ती राहायचे त्यांना आंघोळीसाठी तो तलाव आहे. तो केवढा आहे? एवढ्यावरती हत्ती कसे येत असतील प्रश्न कर. याला विचार. हत्ती तर पिल्लू वरती आणायचे आणि मग ते मोठे वाढवायचे. तर आलेलं आहे, पण ही लाईन कोणती? खाली यायचा मार्ग आहे असं वाटतं मला. तर फायनली आपण वर येऊन पोहोचलोय आणि वर आल्यावरच एक अलग वाईब माहोल बनलेला आहे आणि ऑलरेडी बनलेला आहे पहिल्यापासून. पॉझिटिव्हिटी सगळं शहारे आले, अंगावर शहारे येतीलच, कारण की आम्ही सगळ्यात पहिले आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली आणि मूर्ती बघून काय कोणाला नाही होणार भाई, म्हणजे सांगा कोणाला अंगावर काटे नाही येणार. कारण की आजचा म्हणजे 5 तारीख आहे. आता काही तासानंतरच शिवराज्याभिषेक सोहळा होतो झालेला आहे. हिस्ट्रीमध्ये तो एक मोठा सणासारखाच आहे, भले ते बाकीच्यांसाठी आउट ऑफ इंडिया माहीत नाही आहे, पण महाराष्ट्रासाठी एक मोठाच सण येतो. आणि जेवढी तुम्ही पब्लिक बघितली त्यांना बिना कशा प्रमोशनचं इथे इन्व्हिटेशन असतात आणि जे आपलं स्वतःहून महाराजांबद्दल काही ना काही काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात त्याला, रिस्पेक्ट ठेवतात, आदर निर्माण आहे. ज्या महाराजांसाठी जो आदर आहे तो क्वचितच असेल कोणत्या राजासाठी किंवा कोणत्या नेत्यासाठी, कारण की ते राजा होते आणि आपण प्रजा आहे, एवढंच. आणि आता आपण चाललोय शिवराज्याभिषेक सोहळा जिकडे म्हणजे साजरा होतो त्या साईडला. आता इकडे अजून काही गर्दी एवढी दिसत नाही, म्हणजे गर्दी असते नेहमीप्रमाणे, पण यावेळेस पण 50% गर्दी दिसते, बघू शकता तुम्ही. आणि इथे ऑर्डर सांगितली आहे कांदे भजीची. इथे बघू शकता काय एक नंबर नजारा आहे भाई, बघू शकता. ते तरी बरं आहे आपल्या इथे, म्हणजे पाऊस नाही होते. पाऊस असला असता तरी पण एवढी गर्दी असली असते. आणि या म्हणजे काय नजारा आहे ना, काय निशब्द आहे भाई, निशब्द आहे. काम 25. आता पाऊस नाही आहे एवढा, पण तरी पण नजारा एक नंबर आहे आणि इथे माहोल पण एक नंबर झालेला आहे. फुल पॉझिटिव्हिटीमध्ये सगळे येतात, फुल जल्लोषमध्ये. एक पण जण असं नाही आहे ज्याचा जल्लोष 0% आहे. आणि नेक्स्ट लेवल हा प्रोग्राम म्हणजे नेक्स्ट लेवल आहे भाई. आता याच्याबद्दल काय बोलू, जास्त बोलू नाही शकत, कारण की जास्त भूक लागेल आणि जास्त वेळ आपल्याला इथे घालवायचा आहे. त्याच्यामुळे बघू आपण जेवढं पॉसिबल आहे तेवढं स्टेबल, जेवढं लेवलला राहू, ठीक आहे. अरे स्वराज्याचं धनी आले, सुभाष छत्रपती झाले. त्रैलोक्याचं रूप झालंय दिसले, त्रैलोक्याचं रूप झालंय दिसून. भाई शपथ 1 सेकंदासाठी असं वाटलं खरंच महाराज जातात. भाई आता आम्ही 8 वाजले फक्त आणि एवढं धुकं झाले, आता काय कळत नाही मला. तर 1 सेकंडसाठी वाटलं की 12-1 वाजला असेल, पण सध्या तरी 8च वाजले, 8-8:30 झाले असतील. आणि आपण आता या ठिकाणी चाललोय, रायरेश्वराचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी बघून आपण बघूया काय तिकडे आहे. आणि तुम्ही जे बघितलं आता मागचं दृश्य ते पण ऑलरेडी तिकडे जाऊन आले. सो आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर पण आपण रिटर्न जाणार आहोत तिकडे त्या साईडला जिकडे महाराजांची मूर्ती आहे. भाई जसं जसं पुढे जात चाललोय तसं हां काय झालं आता सगळ्यांमध्ये असा एक आगळा वेगळा उत्साह आहे, जेणेकरून कोणी थकत नाहीये आणि चालतच आहे सगळे. मला एक सांगा, एवढा मोठा उत्सव आहे, आता कोण थकणार आहे या उत्सवात? लॅपटॉप
फायनली आपण आलेलो आहे रायरेश्वराच्या मंदिराजवळ आणि इथे लाईन पण आहे. लाईनमध्ये आपण दर्शन घेऊया. इथे स्क्रीनवर ते महाराजांची मूर्ती पण दाखवत आहे. सोबतच जिथे प्रोग्राम चालू आहे आपण तिथे पण जाणार आहोत, पण आधी इथे दर्शन घेऊया आणि मग तिकडे जाऊया. मागे आम्ही समाधीचे दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललोय रायरेश्वराच्या मंदिरात. इथे पण अलाउड नाही आहे आणि नाही केलं पाहिजे फोटोग्राफी, पण आउटर जी आहे स्ट्रक्चर वगैरे ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि इथे पण एक मस्त पालखी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. माहोल बघा फक्त, शपथ रे. 84 लक्ष योनी घेऊन मिळालाय, मग हा जन्म वाया जाऊ नये याच्यासाठी आम्ही संशोधन केलं. महाराज म्हणतात निवडिले सार असार. असार काय आणि सार काय याचं चिंतन सांगितलं. अनेक अभंग आपल्याला सापडतील. महाराजांनी अनेक अभंगामध्ये सांगितलंय. आम्ही इथे कीर्तन जवळ बसलोय. मध्ये रायरेश्वराचं पण दर्शन केलं आणि इकडे समाधी आहे त्याचं पण दर्शन केलं. त्याचं शूट अलाउड नाही आहे, पण काही विषय नाही, तुम्हाला ते खूप फोटो व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. सो इथे थोड्या वेळ बसतो आम्ही आणि मग पुढे बघू काय प्लॅन आहे. तिकडे जाऊया आपण. इथे आवाज जास्त नाही करू शकत, सो थांबूया इथे थोड्या वेळ बसतो आणि मग पुढचा प्लॅन तिकडे जाण्याचा आहे. इथे मस्तपैकी बाहेर आलोय आम्ही. खूपच छान वातावरण झालेलं. रायरेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि महाराजांच्या समाधीचं पण झालेलं. तर आता आपण निघालोय पोवाडे ऐकायला. आणि धुकं एवढं आहे की दिसत नाही. मी पण दिसतोय का नाही. लाईट कुठे आपला? लाईट नाही. लाईट एक मिनिट. लाईट लागली. लाईट आहे. तर आता पब्लिक काय चमकतंय लाईट मध्ये का? ग्लो आला. इथे बघू शकता पब्लिक खूप आहे. झोपलेले सगळे विश्रांती लांब पर्यंत. टेंट बिंट सगळे झोपलेले. आता आपण बघू पुढे जाऊन पोवाडे ऐकू. आणि आमचं सीन असं झालं की गाडीची चावी हरवली आहे. हा, गाडीची चावी फक्त गाडी उघडू शकते, चालू नाही होऊ शकत. चावी हरवली म्हणजे चावीचं जे की कार्ड कव्हर असतं ना, की कार्ड हरवलंय. की कार्ड फक्त की आहे आमच्याकडे, फक्त उघडू शकते ती. आता हे बघा रात्रीचे 10:15 वाजले आणि आम्ही आता चाललोय सत्रेकडे. तर सत्रेकडे जाऊन आपण बघू काय अपडेट आहे इकडे. हे नंग्या तलवारीच्या पाती, तलवारीच्या पाती शोभा झालं छत्रपती. या ठिकाणी आता बसलोय आम्ही. मागे महाराजांची मूर्ती जिथे आहे त्याच्याच एक्झॅक्टली मागे. आणि इथे मागे बघू शकता जरा बसलेले पूर्ण त्या साईडला. आणि वाट बघतो आम्ही काहीतरी एक्साइटिंग बघण्याची. गाडी आणि हलकी ही बागती शोभा.
वर्षभर मनात एकच चिंता असते कुठली, आणि त्या पन्नातून तुला घेऊ द्या की इथे टेंटिंग वगैरे केलेली आहे चला त्यांनी मग सदरेच्या मागे एक्झॅक्टली. आपण जाऊया इकडून कुठे जायचं आता काय माहिती, त्यांच्या मागे चाललोय मी. आता आम्ही खाली वापस उतरायला सुरुवात केली. 12:30 वाजले ऑलमोस्ट. काय म्हणत होता? 4ला चढायला चालू केलं आपण. वरती जाऊन मजा आली. अभिषेक एकदम व्यवस्थित रीतीने पार पडलंय वरती. उद्या तसं नाही रे, आजचा 16 झाली बघ तू. हे बघा, आमचं असं सजेशन आहे की मालपाणी साहेबांना इथं एक वॉटर स्लाईडला चालू करून द्या. वॉटर स्लाइड वरतून डायरेक्ट खाली, वरतून डायरेक्ट खाली धबधब्यासारखी. अरे त्यांचं मालपाणी ना. हा काय झालं? एवढं वजन असून सुद्धा आलाय तो. आता आम्ही इथे खाली आलो आणि येताना त्या रस्त्याने यावं लागेल आणि जाताना हा दुसरा रोड. आता कोणता आहे हा पायवाट मला नाही माहीत, पण इथे आम्ही एकदा खाली नजर टाकली आणि इथे बघा तुम्ही आता 12:30 वाजले आणि इथे एवढी गर्दी. आई शपथ, डेंजर, भयंकर भाई, भयंकर. म्हणजे काय बोलू आता मी. हे बघा, या गेटाजवळ आपल्याला जायचंय. आई शपथ, आता 1 सेकंदासाठी लाईट गेली आणि 1 सेकंदात एवढे सगळे लाईट लागले. हे फक्त मोबाईलची लाईट आहे बरं का, फ्लॅश. आणि जल्लोष बघा, अजून जल्लोष म्हणजे संपायचं नावच घेत नाही. काय ही पावर आहे महाराज. कसे दिसतो थोडा घाट वाटतोय तो. झिगझॅग माणसांचा घाट. जल्लोष कसं वाढलं सगळे हर हर नाही. आणि जल्लोष बघा ना किती हर हर भाई, एकच नंबर. व्ह्यू कसला कडक येतो पण. बघ ना, सगळ्यांचा आवाज मोकळा आला, एकसारखा झाला एकदम. ऑलमोस्ट आम्ही 50% उतरलो आणि या साईडला बघा, कालच्या साईडला बघा रोड बघू शकता किती आम्ही वर आहे अजून पण. आणि अजून पण आमचं बाकी आहे आणि धुकं येतच आहे, जातच आहे. येत नाही आता, परत आता म्हणजे परत येत आहे. हवा तर नाही एवढी थंडी. बाई
याचे चाल बघा, ही चाल तुरू तुरू. फायनली बसच्या ठिकाणी आलोय आणि आपल्याला हेलिपॅडची बस पाहिजे जी आपल्या पार्किंग जवळ सोडेल. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या कार जवळ. तर मित्रांनो फायनली आपण गाडीजवळ आलेलो आहे आणि गाडीचा विषय मी पहिले सांगितलं तुम्हाला. गाडीचं की कवर ते तिथंच पडलंय, कुठं पडलंय आता ते पण माहित नाही. तर बघूया आता. चावी आहे, चावी सोबत गाडी कशी ओपन होते, काय विषय होतो बघू. हे बघा चावी, चावीचं किचन ओपन. नाही करत. तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे इथून आणि इथून पुढे काय प्लॅन आहे या दोघांनाच माहिती आहे.